नेक्स्ट टॉपिक इलेक्ट्रिक मोटर. अगदी इंटरेस्टिंग टॉपिक आहे. यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत इलेक्ट्रिक मोटरचा. इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे किंवा इलेक्ट्रिक मोटर कशी वर्क करते, इंटरनली त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, या बेसिक गोष्टींचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. याच इलेक्ट्रिक मोटर हा टॉपिक आपण कशाच्या अंडर बघतोय, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, बरोबर. त्यामुळे इलेक्ट्रिक मोटरच्या वर्किंगमध्ये मॅग्नेटिक इफेक्टचा कुठे ना कुठे रोल असणार आहे. मग आता इलेक्ट्रिक करंटच्या मॅग्नेटिक इफेक्टचा इथे मोटरशी काय संबंध आहे किंवा इथे कसा रोल प्ले करतो ते आपण समजून घेऊया. इलेक्ट्रिक मोटर स्टार्ट करण्याआधी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये एक डिस्कस केलेला एक टॉपिक, ज्यामध्ये आपण बघितलं की एक आपण एक्सपेरिमेंट केला होता. त्या एक्सपेरिमेंट काय होता की आपण काय करत होतो, एक मॅग्नेट घेत होतो असा, ठीक आहे. त्यानंतर एक अशी वायर इथून कंडक्टिंग वायर त्या मॅग्नेटच्या इथून आपण पास करत होतो, बरोबर. आणि आपण असं म्हणतो की मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स अशा असणार आहे, बरोबर. आणि करंट असा जातो. सो थोडक्यात काय, करंट आणि लाईन ऑफ फोर्स एकमेकांना परपेंडिक्युलर होता. असं एक एक्सपेरिमेंट होता. त्यामध्ये आपण काय केलं, मॅग्नेट एक वायर सोडली. सगळ्यात आधी आपण काही सप्लाय दिला नाही, करंट काहीच जात नाही. ज्यावेळेस करंट 0 होता त्यावेळेस मॅग्नेट तिच्या आहे त्या पोझिशन वायर तिच्या आहे त्या पोझिशनला होती. त्यानंतर ज्यावेळेस आपण करंट दिला, करंट पास केला सर्किटमधनं, ज्यावेळेस करंट फ्लो होतं वायरमधून, त्यावेळेस काय होतंय, करंट फ्लो होताना इथे हा मॅग्नेट आहे, म्हणजे मॅग्नेट आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला त्याचा फील्ड असणार, त्याचा प्रभाव असणार आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. करंटसुद्धा पास होतोय, करंट आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. तर आपण यामध्ये काय ऑब्झर्व केलं, ही जी वायर आणि ही वायर अशी बेंड होते. वायर स्ट्रेट होती आधी, वायर आता बेंड झाली. वायर बेंड केव्हा होणार आहे, ज्यावेळेस त्या वायरला काहीतरी एखादा फोर्स तिला पुश करतोय त्यावेळेस वायर बेंड होणार आहे. म्हणजेच काय, इथे काहीतरी फोर्स प्रेझेंट आहे. हा फोर्स कशामुळे क्रिएट झालेला आहे, हा फोर्स क्रिएट झालेला आहे इथून जो करंट फ्लो होतोय या वायरमधून, हा करंट या मॅग्नेटिक फील्डच्या विसिनिटीमध्ये आला किंवा त्याच्या आजूबाजूला आला, त्यामुळे त्याचा कंबाईंड रिझल्ट किंवा कंबाईंड इफेक्ट म्हणून इथे फोर्स अप्लाय झालेला आहे वायरवरती. हे असं आपण कन्क्लूड केलं. त्यामध्ये आपण अजून 2-3 केस बघितले. जसं आपण करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली, तर सपोज फर्स्ट केसमध्ये वायर अशी बेंड होती, त्यानंतर वायर ऑपोजिट डायरेक्शनमध्ये बेंड होते, म्हणजे करंटच्या डायरेक्शनवरती फोर्सची डायरेक्शन डिपेंड असते, हे आपण चेक केलं. त्यानंतर असा मॅग्नेट होता. नंतर नेक्स्ट केसमध्ये काय केलं मी, मॅग्नेटची पोझिशन चेंज केली. म्हणजे सपोज इथे नॉर्थ पोल होते, इथे साऊथ होता, तर आता इथे साऊथ असणार, इथे नॉर्थ असणार आहे. त्या केसमध्ये आपण ऑब्झर्व केलं की ह्या केसमध्ये, सेकंड केसमध्ये ज्यावेळेस आपण इथे पोल चेंज करतो त्यावेळेस वायरचं बेंडिंग चेंज होतं. म्हणजे सपोज पहिल्या केसमध्ये वायर अशी बेंड होत होती, आता वायर अशी बेंड होणार आहे. म्हणजे काय, करंट, चेंज ऑफ करंट किंवा चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड ह्या दोघांचा फोर्सच्या डायरेक्शनवरती परिणाम होतो, हे आपण तिथे कन्क्लूड केलं. आठवतं. त्यावरून आपण एक रूल सुद्धा बघितला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. त्यामध्ये आपण काय बघितलं की जर आपल्याला जर डायरेक्शन फाइंड करायची असेल, कशाची डायरेक्शन, इथे काय आपण काय नोटीस काय करतोय की करंट आहे, फील्ड आहे, त्यामुळे काहीतरी फोर्स तिथे जनरेट होतो किंवा काहीतरी फोर्स तिथे प्रेझेंट असणार आहे. मग आपल्याला डायरेक्शन कशाची फाइंड करायची, फोर्सची डायरेक्शन फाइंड करायची. त्यासाठी फोर्सची डायरेक्शन फाइंड करायची, फोर्स आपण Fनी दाखवू शकतो, मॅग्नेटिक फील्ड आपण Bनी दाखवू शकतो आणि करंट आपण Iनी दाखवू शकतो. त्यासाठी लेफ्ट हँड रूल काय सांगतो, लेफ्ट हँड घ्यायचा, त्याचे हे पहिले थंब आणि हे 2 फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर का, कारण फील्डची डायरेक्शन अशी आहे, करंट असा जातो आणि जो फोर्स प्रोड्यूस होतो तो सुद्धा परपेंडिक्युलर असतो असं आपण बोलतो. त्यामुळे हे तिन्ही फिंगर असे एकमेकांना परपेंडिक्युलर ठेवायचे. त्यानंतर हा असतो थंब, हा असतो इंडेक्स फिंगर आणि हा असतो मिडल फिंगर, बरोबर. हा थंब जो असतो हा फोर्सच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे, थंब फोर्सच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे. ज्यावेळेस हा जो फिंगर आहे, हा फिंगर आपण मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये दाखवतो आणि हा जो फिंगर आहे हा करंटच्या डायरेक्शनमध्ये दाखवतो. FBI फोर्स, त्यानंतर इथे असतो मॅग्नेटिक फील्ड आणि हा असतो करंट. मग त्यानंतर याचा यूज करून आपण तिथे प्रोड्यूस होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन सुद्धा फाइंड करू शकतो. हे आपण बघितलं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा. आता या दोघांचाही एक्सपेरिमेंटचा जो रिझल्ट आपण बघितला तो आणि हा जो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, या दोघांचा यूज आपल्याला इथे मोटारचं वर्किंग प्रिन्सिपल समजून घेण्यासाठी करायचं आहे, ठीक आहे. आतापर्यंत आपण अजून मोटारला स्टार्ट नाही केली, मोटारबद्दल आपण डिस्कशन नाही करत. आपण त्यासाठी लागणाऱ्या कोणत्या गोष्टी आपल्याला युजफुल आहे त्या समजून घेतल्या. सो आता इलेक्ट्रिक मोटर. सगळ्यात आधी व्हॉट इज इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरचं बेसिक फंक्शन काय असणार आहे, ज्यावेळेस आपण बोलतो की मोटर ऑन केली, सपोज मोटर ऑन करून मला वरती पाणी टाकीमध्ये चढवायचं आहे, मोटर ऑन केली म्हणजे तिथे कोणती एनर्जी असणार, आपण सप्लाय देतो म्हणजे तिथे असणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी, राईट. मोटर ऑन केल्यानंतर काय होणार आहे, पाणी वर चढणार आहे. पाणी वर चढतं म्हणजे तिथे काहीतरी मोशन आली, काहीतरी मुवमेंट आली, अशी जी याच्याशी रिलेटेड जी एनर्जी आहे त्याला आपण काय बोलतो, त्याला आपण बोलतो मेकॅनिकल एनर्जी, राईट. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, याला एकत्र आपण मेकॅनिकल एनर्जी बोलतो. सो थोडक्यात काय, ह्या केसमध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो. अनदर एक्झाम्पल, मिक्सर असतो आपला. ज्यावेळेस आपण मिक्सर ऑन करतो म्हणजे सप्लाय देतो म्हणजे कोणती एनर्जी आली, इलेक्ट्रिक एनर्जी झाली. मिक्सरची मोटर फिरते किंवा मिक्सरचे ब्लेड फिरतात, पाते फिरतात,
त्यावेळेस मोशन आहे म्हणजे तिथे कोणती एनर्जी आली, मेकॅनिकल एनर्जी. सो बेसिकली इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय, अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी कॅन बी कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक मोटर. त्याला आपण बोलू शकतो इलेक्ट्रिक मोटर. ठीक आहे, इलेक्ट्रिक मोटरचं समजलं काय, एक इलेक्ट्रिक मोटर आहे म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन आपण मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो. मग आता याचं वर्किंग प्रिन्सिपल काय किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याचं वर्किंग प्रिन्सिपल काय, आपण जे बघितलं की करंट ज्यावेळेस कंडक्टरमधून करंट पास होतोय त्यानंतर त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड आहे, इथून करंट पास होतोय. तर ही जी वायर आहे ही वायर बेंड होते म्हणजेच काय, तिथे काहीतरी फोर्स असणार आहे. त्याशिवाय वायर बेंड होते म्हणजे तिथे मोशन होते, मुवमेंट होते, राईट. वायर बेंड होते म्हणजे तिथे काहीतरी मोशन होते म्हणजे ती मोशन होण्यासाठी काहीतरी फोर्स तिथे प्रोड्यूस झालेला किंवा त्या वायरवरती काहीतरी फोर्स वर्क करतोय हे आपण समजून घेतलेलं. सो सेम प्रिन्सिपल इथे असणार आहे मोटरसाठी. सो मोटरचा प्रिन्सिपल काय, करंट कॅरिंग कंडक्टर केप्ट इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस फोर्स. एक करंट कॅरी करणारा कंडक्टर आहे, तो असं मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर तो फोर्स एक्सपिरियन्स करतो. हे याचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये तुम्ही प्रिन्सिपलमध्ये तुम्ही कशाला रिलेट करू शकता, करंट आहे, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड, एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे तो मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आणि त्याचा रिझल्ट म्हणून तिथे काहीतरी फोर्स एक्सपिरियन्स तो करणार किंवा तिथे त्या कंडक्टरवरती काहीतरी फोर्स एक्झर्ट होणार आहे. सो दिस इज वर्किंग प्रिन्सिपल. ओके, आता त्यासाठी जर वर्किंग प्रिन्सिपल आहे म्हणजे काय, आपल्याला तिथे काय लागणार, आता करंट कॅरिंग करणार एखादा मटेरियल लागणार आहे आणि त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे. बरोबर, कन्स्ट्रक्शनमध्ये काय असणार, मॅग्नेटिक फील्ड आपल्याला पाहिजे आणि करंट कॅरी करणारा काहीतरी मटेरियल लागणार आहे वायरच्या फॉर्ममध्ये. सो त्यासाठी जर तुम्ही ही डायग्राम बघितली यामध्ये तुम्हाला नॉर्थ पोल साऊथ पोल दिसतं, म्हणजे मॅग्नेट दिसतोय, थोडक्यात मॅग्नेटिक फील्ड इथे असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन कशा ट्रॅव्हल करतात, नॉर्थ पोलपासून साऊथकडे, नॉर्थ टू साऊथ, म्हणून हे जे ग्रीन लाईनमध्ये जे दाखवलेलं आहे दोज आर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ओके, या काय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे. मॅग्नेटिक फील्ड तर झालं, त्यानंतर आता करंट पास करायचं म्हणजे मला काहीतरी वायर लागणार आहे. तर या ठिकाणी आपण एक रेक्टँग्युलर लूपच्या फॉर्ममध्ये एक वायर घेतलेली आहे. तर ABCD अशी एक रेक्टँग्युलर लूप आहे. हे काय, हे एक कॉपर वायर किंवा कॉपर मटेरियलची बनलेली एक रेक्टँगल वायर आहे. रेक्टँगल लूपच्या फॉर्ममध्ये ही वायर आहे. बऱ्याचदा ही जी ABCD ही जी वायर आहे ना, याला आपण बोलतो आर्मेचर. काय बोलतो याला आपण, आर्मेचर. अशी एक, ठीक आहे, अशी ही वायर असते रेक्टँग्युलर लूपच्या फॉर्ममध्ये असे, याला आपण बोलतो आर्मेचर. ABCD. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड झालं. त्यानंतर करंट, इथे आपण कंडक्टर दाखवला, आता ह्या कंडक्टरमधून तर मला करंट पास करायचा म्हणजे मला सप्लाय लागणार आहे. त्यासाठी इथे एक सप्लाय दाखवलेला आहे. दिस इज बॅटरी. इथे की आपल्याला पॉवर ऑन ऑफ किंवा सप्लाय कंट्रोल करण्यासाठी इथे की दिलेली आहे. आणि त्यानंतर इथे अजून एक एक्स्ट्रा स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर काय आहे, हे जे रेक्टँग्युलर लूप आहे किंवा हे जे आर्मेचर आहे ना, हे आर्मेचर आपण कनेक्ट करतो. हे जे असं हे स्ट्रक्चर दिसतंय ना असं रिंगच्या फॉर्ममध्ये, याला. ठीक आहे, ही जी वायर आहे कंडक्टिंग वायर किंवा आर्मेचर आपण कशाला कनेक्ट केलेलं आहे, या इथे हे जे स्ट्रक्चर दिसतंय रिंगच्या फॉर्ममध्ये, त्याला ही जी रिंग असेल याला आपण बोलतो स्प्लिट रिंग. काय बोलतो त्याला, स्प्लिट रिंग. स्प्लिट का, कारण पूर्ण असं एक स्ट्रक्चर नाही आहे, कॉपरचं बनलेलं असतं ते, पण असं त्यामध्ये असं दोन पार्टमध्ये ते डिवाइड केलेलं असतं. तर ही स्प्लिट झालेली रिंग आहे, पूर्ण रिंग नाही, स्प्लिट झालेली रिंग आहे, म्हणून याला आपण बोलतो स्प्लिट रिंग. काय बोलतो याला आपण, स्प्लिट रिंग. सो स्प्लिट रिंग जे आहेत आपण एक्स आणि वाय याने दाखवले. एक्स ही एक स्प्लिट रिंग आहे, वाय ही एक स्प्लिट रिंग आहे. समजते, स्प्लिट रिंगला आपण काय कनेक्ट केलेलं आहे, ही जी लूप आहे ना, लूप स्प्लिट रिंगला कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर हा जो असा हा स्ट्रक्चर दिसतो असा एक दांड्याच्या फॉर्ममध्ये, दांडा दिसतो इथे, बरोबर, त्याला बोलतो आपण ॲक्सल. ॲक्सल म्हणजे काय, दांडा. तर याच्यावरती हे स्प्लिट रिंग जे आहे त्या फिक्स केलेलं आहे. आणि त्यानंतर हा जो ब्ल्यू कलरचा हा जो स्ट्रक्चर दिसतोय ना असं इथे अशा बॉक्सच्या फॉर्ममध्ये दाखवलेला, याला आपण बोलतो ब्रश. काय बोलतो याला आपण, ब्रश. हा ब्रश कशाचा बनलेला, कार्बन मटेरियलचा, म्हणून याला आपण बोलतो कार्बन ब्रश. कार्बन ब्रश आपण दाखवले E आणि F ने. ठीक आहे, आणि त्यानंतर हे जे कार्बन ब्रशेस आहे हे या सप्लायला कनेक्टेड आहे. यामध्ये एक गोष्ट नोटीस करायची किंवा एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे कार्बन ब्रशेस असतात हे स्टेशनरी असतात, ते मूव्ह होत नाही. कार्बन ब्रशेस आर स्टेशनरी, दे आर नॉट मुव्हिंग. कार्बन ब्रशेस मूव्ह नाही होत. मूव्ह काय होतं, हे जे स्प्लिट रिंग आहे ना हे मूव्ह होतं, कारण ह्या स्प्लिट रिंग जे आहे त्या वायरला कनेक्टेड आहे. वायर जशी मूव्ह होणार तशी हे स्प्लिट रिंग सुद्धा मूव्ह होणार आहे. आणि हे जे कार्बन ब्रशेस आहे या सप्लायला कनेक्टेड आहे. कार्बन ब्रशेस स्टेशनरी असतात. एक अंदाज समजलं, एक बेसिक आयडिया आली, एक अंदाज आला की कसं इंटरनल स्ट्रक्चर असणार आहे. आपल्याला बघा प्रिन्सिपल काय आहे मोटरचं, की करंट आहे, करंट पास झाला पाहिजे, त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस फोर्स होणार आहे, फोर्स एक्झर्ट होणार आहे. फोर्स एक्झर्ट होणं म्हणजे काहीतरी मोशन असणार आहे. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पॉवर सप्लायतून मोशनच पाहिजे. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, काहीतरी मोशनच पाहिजे, तेच आपल्याला पाहिजे. सो त्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर कन्सिडर करावं लागणार आहे.
दोन मॅग्नेट आहे, या फील्ड लाईन्स आहे. त्यानंतर ह्या दोन मॅग्नेटच्या मध्ये आपल्याला एक कंडक्टर ठेवायचा आहे. कंडक्टर एका लूपच्या फॉर्ममध्ये, रेक्टँग्युलर लूपच्या फॉर्ममध्ये, त्याला आपण बोलतो आर्मेचर. त्याला आपण आर्मेचर सुद्धा बोलतो, ABCD असं आपण नाव दिलेलं आहे. त्यानंतर हे आर्मेचरचे जे दोन एंड आहे ना, हे आपण अशा रिंगला कनेक्ट केलेले आहे. या रिंगला आपण काय बोलतो, स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंग, ठीक आहे. ह्या रिंग अशा कंटिन्यू नाही आहे ना, इथे स्प्लिट केलेलं आहे. सो दीज आर कॉल्ड अ स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंग या इथे ह्या ब्लॅक कलरचं पोर्शन त्याला कनेक्टेड आहे. त्यानंतर अजून तिथे दोन ब्रशेस असतात, E आणि F. हे दोन ब्रशेस आहे. हे ब्रशेस बनलेले आहे कार्बनचे, त्यामुळे याला आपण बोलतो कार्बन ब्रशेस. कार्बन का यूज केलं, कारण कार्बन हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो, त्यामुळे इथे कार्बन मटेरियल यूज केलेलं आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे कार्बनचे ब्रशेस आहेत स्टेशनरी असतात, फिक्स असतात, आणि हे जे रिंग्स आहे ह्या रिंग्स मुव्हिंग असतात. आणि हे स्ट्रक्चर कशावरती असेंबल केलेलं आहे, एका ॲक्सलवरती. हा असा जो दांडा दिसतोय दॅट इज ॲक्सल. त्या ॲक्सलवरती ते इथे ठेवलेले आहे. आणि त्यानंतर करंट पास करायचं म्हणून इथे आपल्याला बॅटरी लागणार आहे. सो दिस इज स्ट्रक्चर किंवा दिस इज इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ मोटर. इथे लिहिलेलं आहे ABCD इज अ रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर आर्मेचर. ABCD काय, रेक्टँग्युलर लूप आहे. कसला बनलेला आहे, कॉपरचा कंडक्टिंग वायर आहे. आणि ABCDला आपण बऱ्याचदा आर्मेचर पण बोलतो. त्यानंतर EF दिस अ कार्बन ब्रशेस स्टेशनरी. E आणि F हे कार्बन ब्रशेस आहे, स्टेशनरी आहे, आणि हे या सप्लायला कनेक्टेड आहे. X and Y दिस अ स्प्लिट रिंग कम्युटेटर. ही जी रिंग आहे याला, ही जी रिंग आहे स्प्लिट रिंग आपण बोलतो, किंवा याला आपण कम्युटेटर पण बोलतो. कम्युटेटर म्हणजे काय, कम्युटेटर म्हणजे असं डिव्हाइस असतं की जी करंटची डायरेक्शन रिव्हर्स करतं. कम्युटेटर काय असतं, असं डिव्हाइस की जी करंटची डायरेक्शन रिव्हर्स करतो, त्याला आपण बोलतो कम्युटेटर. सो XY काय, स्प्लिट रिंग्स कम्युटेटर टू रिव्हर्स दी डायरेक्शन ऑफ करंट. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. आता बघूया आपण याचं वर्किंग. मॅग्नेटिक फील्ड इथे प्रेझेंट आहे. मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. आता आपल्याला पाहिजे करंट. त्यासाठी इथे एक पॉवर सप्लाय दिलेला आहे. आपण बोलतो की पॉवर सप्लायच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट स्टार्ट होतो. सो ज्यावेळेस इथे मी सर्किटमध्ये करंट सप्लाय करेल, त्यावेळेस करंट कसा मूव्ह होणार आहे, करंट इथून असा निघणार, असा जाणार, असा, आणि हा असा करंटचा पाथ असणार आहे. ठीक आहे, इथे आपल्याला फोकस कशावर करायचा, आपल्याला फोकस या आर्मेचरवरती किंवा हा जो लूप आहे, रेक्टँगल लूप आहे, याच्यावरती फोकस करायचा आहे. यामध्ये ABCD असे तुम्हाला पॉईंट्स दिसत आहे. यामध्ये आपण साईड AB आणि साईड CD कन्सिडर करणार आहोत, कारण मॅग्नेटिक फील्ड लाईनला या साईड परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, तर आपल्याला आता फोकस करायचा आहे AB आणि CD वरती. ABचा जर मी विचार केला, AB मधून करंट कसा पास होतोय, असा निघाला, असा. AB मधून करंट पास होते ह्या डायरेक्शनमध्ये, करंट असा जातो, CD मधून करंट पास होते अशा डायरेक्शनमध्ये. एवढं तर समजलं. AB मधून करंट पास होतो, इथे ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे साईड AB वरती काहीतरी फोर्स एक्झर्ट होणार आहे. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा करंट कॅरिंग कंडक्टर एखादा मॅग्नेटिक फील्डमध्ये असतो, त्यावेळेस त्याच्यावरती काहीतरी फोर्स एक्झर्ट होतो. इथे फोर्स एक्झर्ट होणार आहे. याच पद्धतीने CDवर सुद्धा काहीतरी फोर्स एक्झर्ट होणार. फोर्स इथे प्रेझेंट असणार हे तर आपल्याला माहिती आहे. बट या फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे, फोर्सची डायरेक्शन आपण कशी फाइंड करणार, युझिंग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा एक पूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहे, एकदा तो व्हिडिओ नक्की चेक करा. त्यामध्ये फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अगदी डिटेलमध्ये समजून सांगितलेला आहे. सो इथे आपल्याला आता काय करायचं, आपल्याला AB आणि CD हा जो पार्ट आहे किंवा ही जी साईड आहे, याच्यावर एक्झर्ट होणार फोर्सची डायरेक्शन फाइंड करायची. त्यासाठी आपण यूज करणार फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगतो, आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट हँडचा यूज करायचा. लेफ्ट हँडचे हे दोन फिंगर आणि हा थंब हे आपल्याला कसे दाखवायचे आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर. हे याला परपेंडिक्युलर, हे याला परपेंडिक्युलर. हाताचे ह्या फिंगरची पोझिशन आपल्याला अजिबात चेंज करायची नाही. हे नेहमी तिन्ही फिंगर एकमेकांना असे परपेंडिक्युलरच पाहिजे. ओके, यामध्ये आपण काय बोलतो, FBI म्हणजे B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, I म्हणजे करंट, F म्हणजे फोर्स. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जर ही असेल, करंटची डायरेक्शन जर ही असेल, तर तिथे एक्झर्ट होणार फोर्सची डायरेक्शन असते ही. ठीक आहे, FBI. आता आपण बघूया, सगळ्यात आधी आपण CD साईड बघू. CD थोडी इझी असेल समजायला, म्हणून आपण CD पासून सुरुवात करूया. CDचा जर मी विचार केला, CD मधून करंट कसा पास होतोय, असा पास होतोय. ठीक आहे, CD मधून करंट असा पास होतोय, मॅग्नेटिक फील्ड आहे या डायरेक्शनमध्ये आहे. लेफ्ट हँड मी घेतला, दिस इज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. करंट कसा पास होतोय, करंट असा पास होतोय, राईट. त्यामुळे फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, फोर्स असा आहे. फोर्स असा आहे म्हणजे CD साठी फोर्स कसा असणार आहे, फोर्स ऑन CD इज अपवर्ड. CD वरती फोर्स कसा असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. सो ऑन CD फोर्स इज अपवर्ड. समजलं इथपर्यंत. त्यानंतर आता आपण बघूया AB मधून करंट कसा चाललेला आहे, वर पास होते. फील्ड लाईन अशा आहे, फील्ड लाईन अशा आहे. त्यानंतर करंट जो आहे, करंट आता वर पास होते, करंट वर पास होते. म्हणजे मला काय करावं लागणार, करंटच्या डायरेक्शनमध्ये माझं हे फिंगर मला अलाइन करायचं आहे. सो दिस इज मॅग्नेटिक फील्ड अँड करंट इज लाईक दिस, राईट. करंट इज लाईक दिस म्हणजे फोर्सची डायरेक्शन कशी झाली, फोर्सची डायरेक्शन झाली डाऊनवर्ड. फोर्स AB वरती फोर्स कसा ऍक्ट होतोय, डाऊनवर्ड. समजला डायरेक्शन आपण कशा डिसाईड करतोय.
आणि ऑब्व्हियस आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड असं चाललेलं आहे. फक्त AB आणि CD साठी काय होतं, करंटची डायरेक्शन रिव्हर्स होते. इथे करंट खाली चालले, इथे करंट वर चाललं, त्यामुळे याच्यावर जो अपवर्ड फोर्स असेल तर याच्यावर कोणता फोर्स असणार, डाऊनवर्ड फोर्स असणार आहे. आता यामुळे होतं काय, ही जी कॉईल आहे याच्यावरती याच्या एका साईडला अपवर्ड फोर्स अप्लाय होते, एका साईडला डाऊनवर्ड फोर्स अप्लाय होते. फॉर एक्झाम्पल, जर मी ही अशी कॉईल आहे असं कन्सिडर केलं, ठीक आहे, आणि ही जी साईड आहे ही साईड आहे CD, ही साईड आहे AB. CD वरती अपवर्ड फोर्स आहे आणि AB वरती डाऊनवर्ड फोर्स, म्हणजे ही साईड वर जायला बघते, ही साईड खाली यायला बघते, ही साईड वर जाते, ही साईड खाली येते. म्हणजेच काय, आता इथे अशी मुवमेंट होणार किंवा अशी मोशन होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, एक असं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये हाफ रोटेशन पूर्ण होणार आहे. आणि आता ही असणार आहे नवीन पोझिशन. म्हणजे काय होते बघा, एकदम लॉजिकल आहे. एक साईड वर जाते, एक साईड खाली येते, म्हणजेच काय तिथे काहीतरी मुवमेंट होणार, टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. त्यामुळे जी कॉईल आहे ती अशी फिरणार आहे. ठीक आहे, म्हणजे कॉईलचं काय होते, कॉईल विल डू हाफ रोटेशन, कॉईल विल डू हाफ रोटेशन. कोणत्या डायरेक्शनमध्ये, असा फोन होता, ही साईड आहे, या साईडवरती वरती फोर्स अप्लाय होते, याच्यावरती खाली, म्हणजे असं अशी फिरते म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये फिरते, या डायरेक्शनमध्ये फिरते. हे कोणते डायरेक्शन असते, दिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, राईट. घड्याळाचे काटे असे चालतात, त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन असते अँटी क्लॉकवाईज. सो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कॉईल आता मूव्ह होणार. ठीक आहे, कॉईल विल डू हाफ रोटेशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. बट आता यामुळे होणार काय, पुढे काय होणार आहे, असं अशी कॉईल होती, आता कॉईल अशी झाली म्हणजेच काय, ही साईड AB होती, ही साईड CD होती. आता काय झाले, ही साईड इथे आली आणि ही साईड इथे गेली. म्हणजे इथे आता कॉईलची पोझिशन अशी असणार आहे, इथे CD असणार आहे आणि इथे BA असणार आहे किंवा AB असणार आहे. समजलं, रोटेशन झालं ना, असाचा असा झाला म्हणजे साईड चेंज झाला. ॲज वेल ॲज हे जी कॉईल आहे ना, ही कॉईल आपण कनेक्ट केलेली आहे, स्प्लिट रिंगला कनेक्ट केलेली आहे. त्यामुळे कॉईल जशी मूव्ह होते तशी स्प्लिट रिंगसुद्धा मूव्ह होणार आहे. म्हणजेच काय, आता कॉईल CD साईड इथे आली, AB साईड इथे आली, त्याच पद्धतीने Y रिंग जी आहे ती इथे येणार आणि X रिंग इथे येणार. Y इथे असणार, X इथे असणार आहे. समजलं, ही जी स्प्लिट रिंग आहे, स्प्लिट रिंगची सुद्धा पोझिशन आता चेंज होणार, कारण हे कनेक्टेड आहे. त्यामुळे जशी कॉईल फिरते त्याच्यामुळे हे सुद्धा फिरणार आहे. त्यामुळे Y आता इथे येणार, X इथे येणार आहे. यामुळे होणार काय, सगळ्यात आधी बघा, एक्स पॉझिटिव्ह टर्मिनलला होता फर्स्ट केसमध्ये, इनिशियली एक्स पॉझिटिव्ह टर्मिनलला होता, वाय निगेटिव्ह टर्मिनलला होता. आता काय होतंय, वाय इथे येतोय आणि एक्स इथे जातो. वाय आता कशाला कनेक्टेड आहे, पॉझिटिव्हला, आणि एक्स कशाला कनेक्टेड आहे, निगेटिव्हला. म्हणजे इथे थोडक्यात होत काय आहे, इथे होत आहे करंटची डायरेक्शन रिव्हर्स, राईट. समजते काय होते, करंटची डायरेक्शन रिव्हर्स आहे. कारण E आणि F हे तर फिक्स आहे, कार्बन ब्रशेस फिक्स आहे. मुवमेंट होते या कॉईलचे ॲज वेल ॲज या स्प्लिटरिंगचे. कॉईल मूव्ह होते त्यामुळे स्प्लिटिंगची सुद्धा पोझिशन इंटरचेंज होते, एक्स इथे ना वाय इथे ना. त्यामुळे आता काय होणार, करंटची डायरेक्शन रिव्हर्स होणार आहे. करंट आता कसा पास होणार आहे, असा DC CB BA असा करंट पास होणार आहे. अगेन करंट पास होतोय, इथे CD साईडवर काय ते फोर्स असणार आहे, AB साईडवर काय ते फोर्स असणार आहे. त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, अगेन आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज करू शकतो. डायरेक्शन अशीच असणार की AB जी साईड आहे, AB साईडवरती आता अपवर्ड फोर्स अप्लाय होईल आणि CD साईडवर डाऊनवर्ड फोर्स अप्लाय होणार. म्हणजे अशी पोझिशन होती आता सध्या. आता काय होणार, ही जी साईड आहे याच्यावरती अपवर्ड फोर्स अप्लाय होते, याच्यावरती डाऊनवर्ड फोर्स अप्लाय होतो. म्हणजे परत कॉईल जी आहे ती अशी फिरणार. म्हणजे अगेन पोझिशन कशी होणार आहे, नेक्स्ट AB CD आणि परत X आणि Y ह्या कम्युटेटर रिंग किंवा स्प्लिटिंग जे आहे ते अशा असणार आहे. अगेन सेम, इथून करंट पास होणार, याच्यावर फोर्स अप्लाय होणार, अपवर्ड फोर्स डाऊनवर्ड फोर्स, अगेन परत ती अशी मूव्ह होणार. म्हणजेच काय, हे जे रोटेशन आहे हे असं कंटिन्युअसली होणार आहे. आणि त्यामुळे हे जे रेक्टँग्युलर लूप किंवा आर्मेचर जे आहे ना, हे आर्मेचर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आहे. ॲज लॉंग ॲज करंट आपण सप्लाय करतोय, तर ही जी कॉईल आहे किंवा हे जे लूप आहे, हे लूप असं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह होत राहील, स्पिन होत राहील. आणि हेच असतं वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. कारण यामध्ये काय होते, इलेक्ट्रिक एनर्जी मोशनमध्ये किंवा मुवमेंटमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होते, मेकॅनिकल एनर्जीमध्ये. सो दिस इज वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. समजलं, क्लिअर आहे. आता इलेक्ट्रिक मोटर आपण बघितली, याच्यानंतर आपल्याला जनरेटर बघायचं आहे. जनरेटर इलेक्ट्रिक मोटर बऱ्यापैकी सिमिलर वाटतं, कारण बरेचसे कंपोनंट सारखेच आहे, बट त्याच्या वर्किंग प्रिन्सिपलमध्ये खूप डिफरन्स आहे. त्यामुळे सगळ्यात आधी मोटरचं प्रिन्सिपल नीट समजून घ्या. याचं एकदा प्रिन्सिपल समजलं की तुम्हाला जनरेटरचं प्रिन्सिपल समजणे इझी जाणार आहे. तर परत एकदा आपण रिवाइज करूया, आपण यामध्ये काय काय बघितलं. फर्स्ट, इलेक्ट्रिक मोटर त्याचं बेसिक फंक्शन काय असतं. इलेक्ट्रिक मोटर काय करते, इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करते, मोशन मुवमेंटमध्ये कन्वर्जन करते. याच्यासाठी वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्यासाठी आपल्याला पाहिजे करंट आणि मॅग्नेटिक फील्ड.
करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवला त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होतो आणि ह्या फोर्सची जी डायरेक्शन असते ही डायरेक्शन आपण फाइंड करू शकतो युजिंग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फोर्स एक्झर्ट होतो. फोर्स कशावर आपण जर फोर्स अप्लाय केला तर तिथे काहीतरी मोशन असणार आहे, मुवमेंट होणार आहे. म्हणजेच काय, या फोर्समुळे काहीतरी मोशन होते, काहीतरी मुवमेंट होते. म्हणजेच आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये करतोय, मेकॅनिकल एनर्जीमध्ये. त्यानंतर आपल्याला ही फिगर लक्षात आली पाहिजे कशी ड्रॉ करायची. बघा फिगर ड्रॉ करणं, डायग्राम ड्रॉ करणं अगदी इझी आहे. सगळ्यात आधी हे 2 पोल दाखवायचे, त्यानंतर ही अशी आर्मेचर कॉईल दाखवायची. ही आर्मेचर कॉईल अशा स्प्लिट रिंगला कनेक्टेड दाखवायची आणि हे स्प्लिट रिंगच्या पुढे हे ब्ल्यू कलरचे कार्बन ब्रशेस आणि इथे एक असा एक छोटंसं सर्किट असणं, एक पॉवर सप्लाय की वगैरे या गोष्टी आपल्याला दाखवायच्या. सिंपल आहे सर्किट सुद्धा. आता यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा मेन्शन करायच्या. हिअर ABCD काय रेक्टँग्युलर लूप आहे, त्याला आपण आर्मेचर सुद्धा बोलतो. रेक्टँग्युलर लूप आहे, याच्यामधून करंट पास करायचा आहे, म्हणजेच कंडक्टिंग मटेरियलचा बनलेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल कॉपर सारख्या कंडक्टिंग मटेरियलची ही रेक्टँग्युलर लूप आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर हे रेक्टँग्युलर लूप आपण कशाला कनेक्ट केलेली असते, अशी रिंगला. ही जी रिंग आहे ही स्प्लिट केलेली आहे 2 पार्टमध्ये, याला आपण बोलतो स्प्लिट रिंग किंवा स्प्लिट रिंग कम्युटेटर. कम्युटेटरचं फंक्शन काय असतं की तो करंटची डायरेक्शन किंवा करंटची पोलॅरिटी रिव्हर्स करतो. इथे सुद्धा तेच होतं, ह्या कम्युटेटरमुळेच करंटची डायरेक्शन रिव्हर्स होते. त्यानंतर इथे असतात कार्बन ब्रशेस इथे या सर्किटला किंवा सप्लायला कनेक्टेड असतात. कार्बन ब्रशेस स्टेशनरी असतात. कम्युटेटर या कॉईलला कनेक्टेड आहे, त्यामुळे जशी कॉईल मूव्ह होणार तसे कम्युटेटर सुद्धा मूव्ह होता. ठीक आहे. कम्युटेटरला आपण कम्युटेटर किंवा स्प्लिट रिंग दोघांचा अर्थ सारखाच, आपण स्प्लिट रिंग कम्युटेटर सुद्धा बोलू शकतो. XY दिस आर स्प्लिट रिंग कम्युटेटर आणि EF हे आहे कार्बन ब्रशेस. सगळ्यात आधी ह्या गोष्टी मेन्शन करायच्या. त्यानंतर इथे मॅग्नेट आहे, त्यामुळे फील्ड लाईन सुद्धा असणार, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या. त्यानंतर हे जे स्ट्रक्चर हे एका ॲक्सेलवरती बसवलेलं असतं, एका दांड्यावरती बसवलेलं असतं हे पूर्ण स्ट्रक्चर. एवढ्या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या. त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं आहे. करंट कॅरिंग कंडक्टर केप्ट इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस अ फोर्स, आणि त्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं. वर्किंग कसं आहे, ज्यावेळेस इथून करंट पास होणार आहे, करंट असा पास होणार आहे, AB आणि CD यामधून पास होणार करंटची डायरेक्शन टोटली रिव्हर्स आहे. AB मधून असा करंट पास होते, CD मधून असा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये करंट पास होतोय. दोघांमधून करंट पास होतं, मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे इथे सुद्धा फोर्स असणार आहे, इथे सुद्धा फोर्स असणार आहे. फोर्स तर प्रेझेंट आहे, बट या फोर्सची डायरेक्शन काय असणार, त्यासाठी आपण यूज करणार फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपल्याला समजेल की CD वरती फोर्स अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, AB वरती फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. एक कॉईल आहे, एक साईड वर जाते, एक साईड खाली जाते. वर जाते खाली जाते म्हणजे ती कॉईल अशी रोटेट होणार, हाफ रोटेट होणार. अशी रोटेट होते म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होते. कॉईल रोटेट होते, त्याच्यासोबत हे स्प्लिट रिंग सुद्धा रोटेट होणार आहे, कारण हे स्प्लिट रिंग जे आहे ते या कॉईललाच कनेक्टेड आहे. त्यामुळे याची सुद्धा पोझिशन इंटरचेंज होणार आहे. नेक्स्ट केसमध्ये ज्यावेळेस हाफ रोटेशन होईल त्यावेळेस CD इथे येणार, AB इथे येणार, ॲज वेल एज याची सुद्धा डायरेक्शन चेंज होणार. याची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे काय होते की जी करंटची पोलॅरिटी आहे किंवा करंटची जी डायरेक्शन आहे, करंटची डायरेक्शन रिव्हर्स होते. करंटची डायरेक्शन रिव्हर्स होते. त्यानंतर नेक्स्ट करंट असा पास होणार. अगेन ही साईड इथे डाऊनवर्ड फोर्स अप्लाय होणार, इथे अपवर्ड फोर्स अप्लाय होणार. ही साईड परत वर जाणार, ही साईड खाली येणार, म्हणजे अगेन असं रोटेशन. अगेन ओरिजिनल पोझिशनला येणार. अगेन एक साईडला अपवर्ड फोर्स, एक साईडला डाऊनवर्ड फोर्स, अगेन असं रोटेशन. सो थोडक्यात काय, ती जी कॉईल जी आहे ती कॉईल अशी कंटिन्युअसली रोटेट होणार आहे. कॉईल कंटिन्युअसली रोटेट होते म्हणजेच काय, तिथे काहीतरी मोशन असणार आहे, काहीतरी मुवमेंट असणार आहे, म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन होते मेकॅनिकल एनर्जीमध्ये. दॅट्स इट. तर एक्झाममध्ये तुम्हाला आधी याचं बेसिक वर्किंग लिहायचं, इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय किंवा त्याचं बेसिक फंक्शन काय असं ते लिहायचं आहे, त्याचा प्रिन्सिपल लिहायचा, ही डायग्राम ड्रॉ करायची, यामध्ये यूज केलेले सगळे कंपोनंट मेन्शन करायचे, पॉसिबल झाले तर प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन सुद्धा मेन्शन करायचा आणि त्यानंतर वर्किंग इथे लिहायचं आहे.